मस्त आपली जाळीदार आंबोळी रेडी होते आणि भरपूर सारे इकडे पीठ आहे। तर आज आमच्या घरी नाश्त्यातला पदार्थ आंबोळी तुमच्यापर्यंत वर्षा घेऊन येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राइब करा चॅनलला। छान छान प्रतिक्रिया द्या। नमस्कार मंडळी, स्वागत आहे प्रांजू प्रज्ञा आणि मम्मी या चॅनलवरती। तर आज मी तुम्हाला दाखवणार ते कोकणातील पारंपरिक पदार्थ तो म्हणजे आंबोळी। तर हा आंबोळी पदार्थ कोकणाकडे म्हणजे सरस बनत असतो। आंबोळी आपण चटणी सोबत म्हणा किंवा चिकन सोबत रश्या सोबत खाऊ शकतो। तर आज ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करायची आधी काल रात्री मी आंबोळीसाठी पीठ तयार केलेलं, त्याची प्रोसेस पहिली अगोदर बघून घे, त्याच्या पुढचं मी तुम्हाला नंतर सांगते। इकडे बघताय मंडळी, ही 1 वाटी तांदूळ घेतलेत। ही वाटी आहे मापाची, त्या वाटीवर मी मोठी वाटी आहे तर तुम्ही नॉर्मल वाटी घेतली तर 2 वाटी बसतील तांदूळ, एवढे तांदूळ येते। ते मी अंदाजाने ह्या 1 वाटी घेतली आणि ही अर्धी वाटी उडदाची डाळ आहे ती घेतली। तर हे मिक्स करून मिश्रण आपल्याला भिजत ठेवायचे 6-7 तास। तर हे मी मिश्रण भिजत ठेवले आहे, तुम्हाला दाखवते। हे तुम्हाला प्रमाण कळायला पाहिजे म्हणून मी हे तुम्हाला दाखवते। मी ऑलरेडी भिजत घातले दुपारी, तर रात्रीची वेळ आहे तुम्हाला दाखवते मी। आणि इकडे बघताय, हे बघा, ह्याच्यामध्ये मी मेथीचे दाणे अर्धी चम्मच आणि उडदाची डाळ आणि हे तांदूळ घरगुती भिजत घातले होते। तर रात्रीचे 10:30 वाजलेत, चांगले भिजलेत। दुपारी 4-3:30ला मी भिजत घातले होते, चांगले भिजलेत। इकडे मी पोहे पण थोडे घेतलेत अर्धी वाटी, ते पण भिजत घातले होते। आता हे आपण मिक्सरला वाटून घेऊया आणि उद्या सकाळी आपला पीठ छान येईल आंबोळीसाठी। इकडे बघताय गरम पाणी ठेवले मी उकळत। आता ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे वाटण्यासाठी, त्याच्यामुळे बंद करते आता गॅस। आपलं पाणी गरम झालंय। आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊया, उद्याला सकाळी मस्त पीठ येईल आपल्या आंबोळीचं। हे आपण गरम पाणी केलं होतं ना, ते वाटण्यासाठी थोडं थोडं वापरलं होतं। आता ह्याच्यामध्ये थोडं वाटण राहिलंय, त्याच्यामध्ये आपण हे गरम पाणी घालूया। आणि हे गरम पाणी ह्यासाठी घालायचं, आपलं पीठ खूप छान येतं वरती, आंबोळ्या पण मस्त होतात, त्यासाठी हे गरम पाणी घालायचं, पीठ पण छान येतं। आता हे राहिलेलं पीठ असं गरम पाणी घालून आपण मिक्स करणार त्याच्यामध्ये। दुसरं वाटून झालंय, मिक्स करूया आपण एकत्र ह्याच्यामध्ये। असंच ठेवून द्यायचं आपल्याला रात्रभर, उद्या सकाळी छान पीठ येईल आपलं। तर ह्याच्यामध्ये आपण थोडं गरम पाणी घातलंय ना, त्याच्यामुळे छान पीठ येईल आपलं। अगदी डोश्याचं पीठ तयार करतो तसंच आहे हे। असं सगळं चांगलं मिक्स केलं, हलवून घ्यायचं असं। आपल्याला किती थिकनेस पाहिजे तेवढं ठेवायचं। आता आपण जास्त पातळ नाही केलं, घट्टच ठेवलं। आपल्याला लागलं तर सकाळी आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकतो, ह्याप्रमाणे मी ठेवलं। आपल्याला असं पीठ ठेवून द्यायचं आहे। हे सकाळी हे जेमतेम 8-9 तास तरी आपल्याला हे ठेवायचं आहे पीठ, त्याच्यामुळेच आपलं चांगलं पीठ येईल। आणि ते मी गरम पाणी केलं होतं ना, ते त्याच्यावरतीच मी हे भांडं ठेवलं, कारण ह्याला थोडा गरमपणा लागल्यानंतर सगळ्यात लवकर म्हणजे चांगलं पीठ येते, एकदम वरपर्यंत येईल। आणि आता थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे पीठ यायला थोडा वेळ लागतो, म्हणून मी हे गरम पाण्याचं भांडं आहे तसंच त्याच्यावरतीच ठेवलं आहे। तर मंडळी, तुम्ही बघितलात काल रात्री पीठ ठेवलेलं आहे, त्याची प्रोसेस मी तुम्हाला दाखवली होती। आता सकाळची वेळ आहे, आपण बघूया पीठ कसं आलंय आपलं। हे बघा, मस्त पीठ आलंय आणि अर्धा टोप पीठ होता, मस्त वरती आले, छान आले। हे बघा, बघू शकता, एक नंबर पीठ आले।
आपली आंबोळी पण मस्त होईल. आंबोळी आज खूप भारी बनणार आहे आणि ही आंबोळी छोट्या मुलांपासून ते वयस्कर मंडळीपर्यंत आवडीने खातील आणि मऊ असते, खायला पण टेस्टी लागते. तर आपण सुरुवात करूया. आणि इकडे मी आंबोळी बनवायच्या आधी आपण चटणी बनवायला लागेल. त्यासाठी खोबरं, कोथिंबीर, मिरची आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. ते आपण वाटून पहिले चटणी बनवून घेऊया. गुड मॉर्निंग प्रज्ञू. आज सुट्टी तुला? तुला मजा आहे ना? मग तू खाणार ना आंबोळी चटणी सोबत? कशी? यम्मी यम्मी. खोबरं असं आपण पहिले बारीक करून घेतलं ना मिक्सरला थोडं वाटून, मग त्याचे छोटे छोटे तुकडे राहत नाही. तर आता ह्याच्यामध्ये आपण ही कोथिंबीर धुवून ठेवली ती घालणार आहोत. त्याच्यानंतर ह्या मिरच्यांचे तुकडे घालणार आहोत. किती छान चटणी झाली बारीक. आता आपण ह्याला फोडणी देऊया. कढीपत्त्याची पाने घेतले तिकडे, थोडी मध्ये ते ना तोडले मी, मोठे मोठे होते म्हणून. आणि इकडे राई घेतले. चटणीमध्ये मीठ घालूया चवीनुसार थोडं. इकडे हे आंबोळीचं आपलं पीठ आहे ना, ते आपण थोडं याच्यामध्ये पहिलं काढून घेणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत चवीनुसार. आता हे आंबोळीचं पीठ आपण राहिलं तर फ्रीजला पण ठेवू शकतो. आपल्याला पाहिजे तेवढे, आता घरच्या माणसाला पाहिजे तेवढे काढायचे, बाकीचे फ्रीजला लावून ठेवायचे. असे मिक्स करायचं मीठ घालून. छान फुललंय पीठ एकदम. मी काही याच्यामध्ये इनो वगैरे काही वापरलं नाही, जे आहे तेच पीठ आले. थंडीचं सीझन आहे त्याच्यामुळे जास्त वेळ पीठ ठेवा, ते जास्त येईल. गरमीमध्ये 8 तासामध्ये 8-9 तासामध्ये येतो. थंडीमध्ये 10-1 तास 10-11 तास जरी ठेवला तरी पण पीठ छान येतं, मस्त येतं. मस्त आले. आता आपण आंबोळी करायला सुरुवात करू. तू बनवलं होतं? काय ह्याच्यामध्ये काय घातलंय? कसलं ज्यूस आहे? ऑरेंज ऑरेंज ज्यूस बनवलंय. ओके. तो आंबोळी खातो ना?
आता मी मम्मी आंबोळी करते. हा, इकडे तवा गरम झालाय आपला. आंबोळी ही जाडच असते थोडी. छान होल पडायला लागले आंबोळीला. पहिलेच आंबोळी घातले मी. तुमचा जो डोशाचा तवा असतो ना त्याच्यावरती तुम्ही आंबोळी करू शकता, किंवा तुमचा तो पॅन असतो छोटावाला त्याच्यामध्ये पण छान होईल. नॉनस्टिक पाहिजे, खाली चिकटणार नाही. कलर बघ किती मस्त आलाय आणि छान होल पण मस्त पडले. बघू शकता मस्त आंबोळी तयार होते आपली. नक्की तुम्ही करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा तुमची आंबोळी कशी झाली ती. आमच्या घरात स्पेशल काहीतरी बनतंय आणि नाश्त्यातला पदार्थ आहे आंबोळी. बऱ्याच दिवसानंतर तुम्हाला ही रेसिपी शेअर करतो आम्ही. तर आमच्या घरी भरपूर सारे असे रेसिपी बनत असतात. नवीन नवीन रेसिपी वर्षात तुम्हाला असंच घेऊन येत राहील. तुम्ही फक्त चॅनलला नक्की सपोर्ट करा आणि छान छान प्रतिक्रिया द्या, जेणेकरून तिला हुरूपेट काम करायला. बरोबर बरोबर आहे. चटणी पण बघा पहिली आंबोळी केली मी, मस्त आले, तयार पण झाले. प्रांजूचे पण काय काय नवीन चालू असतात कार्यक्रम. काय करते प्रांजू? आईस्क्रीम. संत्र्याचे ओरिजिनल ज्यूस टाकलं का? कसं झालंय आता? आज आराम आहे एकदम आहे ना, सुट्ट्या. म्हणून आज मम्मीने स्पेशल बनवलं त्यांच्यासाठी. इकडे बघा ताटं सजत आहेत. आंबोळी आणि चटणी. ही चटणी केली खोबऱ्याची आणि आपण खास करून इडली डोसासाठी करतो ना तीच आता मी चटणी 3 प्रकार बनवते. एक चण्याची डाळ टाकून पण बनवते, शेंगदाणे घालून पण बनवते, पण मी कोथिंबीर घालून बनवते. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता. आज मी आंबोळीसोबत हिरवी चटणी बनवली, ती कोथिंबीर आणि मिरची वगैरे घालून. याची पण रेसिपी दाखवली वगैरे बनवायचं असेल तेव्हा आपण बघा व्हाईट कलरची बनवतो चटणी. त्याच्यामध्ये शेंगदाण्याच्या घालून किंवा चण्याची डाळ घालून बनवतो, भाजलेली चण्याची डाळ. आमच्या रेसिपी एकदम सिंपल असतात आणि तुम्हाला व्हिडिओ बघून पण घरी करायला एकदम इझी आहे. तर तुम्हाला आणखीन कुठल्या कुठल्या रेसिपी बघायच्या असतील ना त्या पण कमेंट करून जरूर सांगा, आपण नक्की दाखवायचा प्रयत्न करू. नाश्त्यातले पदार्थ, काही स्वीट पण डिशेस करू. आपण स्वीट डिशेस पण करायचा प्रयत्न करू, व्हेज नॉनव्हेज दोन्ही करूया नक्की. पारंपरिक पदार्थ. प्रज्ञ बघा किती मोठा झाला आहे. त्याचे काल मी व्हिडिओ बघितले, छोटा होता तेव्हा, छोटा छोटा पिल्लू. त्याला दाखवले ना तोच हसायला लागला त्याला बघून. हे बघा आंबोळीला हे पडतात ना छोटे छोटे गोल, मस्त पडायला लागले. असं पडले पाहिजे. पीठ चांगलं आलंय, चांगलं आलं, एकदम मस्त आलं. पीठ रात्री ठेवलेला याचा व्हिडिओ पण त्यामध्ये ऍड केल्या वरच्या. मस्त आपली जाळीदार आंबोळी रेडी होते आणि भरपूर सारे इकडे पीठ आहे. तर आज आमच्या घरी नाश्त्यातला पदार्थ आंबोळी तुमच्यापर्यंत वर्षा घेऊन येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. छान छान प्रतिक्रिया द्या. छान झाला आंबोळी. आंबोळी मस्त झाली. चटणी पण भारी झाली. चटणी पण मस्त झाली. चटणी तर भारीच बनते आपली, खोबऱ्याची चटणी. तर याची पण रेसिपी आपण करू नक्की नेक्स्ट टाइम. छान ना? छान. आता 2-2-3-3 मस्त पोटभर नाश्ता करूया चांगला. घरच्या घरी बनवलेले साधे सिंपल आणि चांगले टेस्टी नाश्ता. एक नंबर झाले गेले, भारी एकदम. आणि आंबोळीची टेस्ट तर भारीच झाली एकदम, एक नंबर. किती मस्त आंबोळी येते, कलर पण एकदम मस्त येते, मस्त एक नंबर. तर मंडळी सगळ्यांचा नाश्ता पोटभर झालेला आहे.
इकडे बघताय आंबोळ्या खूप मस्त झाल्या होत्या आणि चटणी पण भारी झालेली. प्रांजूने खाल्ला का नाही? प्रज्ञूने खाल्ला, सगळ्यांनी खाल्ला. आईने, भाऊने, ह्याने सगळ्यांनी नाश्ता झाला. मस्त झाला होता आणि सगळ्यांना म्हणजे व्यवस्थित पुरलं. जेवढं मी माप घेतलेलं ना त्या मापाप्रमाणे सगळ्यांना घरातल्या आमच्या 6 माणसांना बरोबर पुरलं. तर तुम्ही तुमच्या अंदाजाने करू शकता. तर तुम्हाला ही आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.